धुळ्यात सुद्धा तसाच उत्साह। धुळ्यात घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे। विघ्नहर्ता गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली असून घरगुती गणपतीच्या विसर्जनाची आपण दृश्य बघतोय। तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी सुरू होणार आहेत। याच विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय। धुळे जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। धुळे महापालिकेसह विविध विभागांचे कर्मचारी विसर्जनस्थळी तैनात करण्यात आले। धुळे महापालिकेच्या वतीनं कृत्रिम तलाव देखील तयार करण्यात आले। नागरिकांनी कृत्रिम तलावात विसर्जन करून मूर्तीदान करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। धुळ्यातील हत्तीडोह परिसरातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आता धुळेकर सज्ज झाले आहे। धुळे शहरातील आज गणेश विसर्जनाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। सध्या मी धुळे शहरातील हत्तीडोह परिसरामध्ये या ठिकाणी सध्या उपस्थित आहे आणि आता आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी घरगुती गणेश विसर्जनाच्या याच्यासाठी आता नागरिक घराबाहेर पडले आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्या 10 दिवस लाडक्या गणरायाचे या ठिकाणी स्वागत केलं असल्यानंतर आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी धुळेकर आणि गणेश भक्त मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहे आणि आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना कुठेतरी या ठिकाणी काही नागरिक आहे ते भावुक या ठिकाणी झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। आणि आज सायंकाळी धुळे शहरातील तसेच धुळे जिल्ह्यातील 390 गणेश मंडळांच्या देखील मिरवणुका या सुरुवात होणार आहे। याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन असेल, जिल्हा पोलीस प्रशासन असेल, हे देखील आता अलर्ट मोडवर या ठिकाणी असल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळत आहे। आणि सध्या आपण ज्या परिसरामध्ये उभा आहोत या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीनं गणरायाचं मूर्ती विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी ठिकठिकाणी पाण्याचे ड्रम देखील ठेवण्यात आले आहे। तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीनं या ठिकाणी निर्माल्यांचं देखील या ठिकाणी संकलन केलं जात आहे। कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेण्यात यावी याच उद्देशाने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीनं या ठिकाणी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे। त्यामुळे एकंदरीत आज सायंकाळी सर्वच गणेश मंडळांच्या मिरवणुकांना या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्यामुळे सायंकाळपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं वाद्य वाजवण्यास परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।